मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं. आपण बघत आहोत मराठी विषय महा TETसाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, त्याचा पार्ट 5. तर आपण सुरू करूया प्रश्न क्रमांक 1ला. तर नीट व्यवस्थित बघा प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यातील क्रियापदावरून जेव्हा फक्त काळाचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए स्वार्थ, ऑप्शन बी आज्ञार्थ, ऑप्शन सी विद्यार्थ, ऑप्शन डी संकेतार्थ. मित्रांनो, आपण फक्त 30 प्रश्न पाहणार आहोत व्यवस्थितपणे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं एक टाईप करून त्याच्यासमोर डॅश जे बी असणार आहे प्रश्न त्याचं उत्तर आपल्याला टाईप करायचं आहे कमेंटमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये YES टाईप करून सहकार्य नक्की करा मित्रांनो. प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंद राहणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए स्वार्थ. प्रश्न क्रमांक 2 बघा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. ऑप्शन ए प्रसरण आणि आकुंचन, ऑप्शन बी विधायक विरुद्ध विघातक, ऑप्शन सी सुबोध विरुद्ध दुर्बोध, ऑप्शन डी कृपण विरुद्ध कंजूष. मित्रांनो, या प्रश्नाचं पण उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. 2 टाईप करा, डॅश द्या, त्याच्यासमोर ABCD आपलं काय उत्तर राहणार आहे ते नक्की टाईप करा. शेवटी आम्हाला सांगा 30 पैकी तुम्हाला किती गुण आले आणि किती आपला अभ्यास आहे आपल्याला समजेल यामधून. प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी कृपण विरुद्ध कंजूष. प्रश्न क्रमांक 3. मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? ऑप्शन ए कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी भावे प्रयोग, ऑप्शन डी नवीन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 30 उत्तर नक्की द्यावे, व्हिडिओला लाईक करावे आणि कमेंटमध्ये YES टाईप करून एवढा सहकार्य आम्हाला नक्की करावे. आणि पुढचा पार्ट हवा असेल तर YES नक्की टाईप करावे मित्रांनो, म्हणजे आम्हाला समजेल तुमच्या काय अपेक्षा आहेत ते. योग्य उत्तर आहे भावे प्रयोग. मुलांनी पालकांना मान द्यावा यामध्ये या वाक्यामध्ये भावे प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 4 अनुमान दिलेला आहे. राम आंबा खातो या वाक्यात राम हा कर्ता आहे. कारण दिलेलं आहे त्याचे. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा जो असतो त्याला व्याकरणानुसार कर्ता म्हणतात. ऑप्शन बघा अनुमान आणि कारण दोन्ही चूक आहेत. ऑप्शन बी अनुमान बरोबर असून कारण चूक आहे. ऑप्शन सी अनुमान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण हे अनुमानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन डी कारण बरोबर असून त्याचे अनुमान चुकीचे आहे. व्यवस्थितपणे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 अनुमान आणि कारण, त्यावरून ऑप्शन दिलेले आहेत ते बघा आणि उत्तर काय असू शकते ते नक्की सांगा. योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो या प्रश्नासाठी ऑप्शन सी अनुमान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण हे अनुमानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचे आहे. खालीलपैकी कोणता वर्ण मूर्धन्य गटातील नाही? ऑप्शन ए ट, ऑप्शन बी ठ, ऑप्शन सी ड, ऑप्शन डी त. प्रश्न क्रमांक 5. योग्य उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन डी त. प्रश्न क्रमांक 6 बघा. समुद्र या शब्दाला समानार्थी नसलेला म्हणले आहे शब्द कोणता? ऑप्शन ए अर्णव, ऑप्शन बी रत्नाकर, ऑप्शन सी समीर, ऑप्शन डी सिंधू. समानार्थी नसलेला विचारलेला आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 6. योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी समीर. समुद्र या शब्दाला समानार्थी असलेले शब्द कोणकोणते आहेत मग? अर्णव, रत्नाकर आणि सिंधू. प्रश्नाचं उत्तर नसलेला विचारलं म्हणून समीर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 7. वर्गात शिकवत असताना एका विद्यार्थ्याने चुकीचे उच्चारण केले तर शिक्षक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय राहणार आहे? उपयोजन प्रश्न आहे. ऑप्शन ए विद्यार्थ्याला वर्गाबाहेर उभे करणे, ऑप्शन बी त्याचे उच्चारण त्वरित दुरुस्त करून त्याला पुन्हा म्हणायला लावणे, ऑप्शन सी त्या शब्दाचा योग्य उच्चार करून दाखवणे व सरावासाठी वेळ देणे, ऑप्शन डी त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करून पुढचा भाग शिकवणे. व्यवस्थितपणे बघा प्रश्न. 1 वेळा वाचा, 2 वेळा वाचा, 5 सेकंदामध्ये उत्तर नक्की द्या. हे ऑप्शन आहेत आपले. यामधून ऑप्शन सी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. त्या शब्दाचा योग्य उच्चार त्याला आपण सांगणार आणि त्यानंतर त्याला सरावासाठी वेळ देणार. प्रश्न क्रमांक बघा 8. पंकज या शब्दाचा योग्य समास ओळखा. ऑप्शन ए उपपद तत्पुरुष समास, ऑप्शन बी नत्र तत्पुरुष समास, ऑप्शन सी विभक्ती तत्पुरुष समास, ऑप्शन डी कर्मधार्य समास. उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए उपपद तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 9. शकुंतलाने सुंदर गाणे गायले या वाक्यातील सुंदर हे काय आहे? ऑप्शन ए नाम, ऑप्शन बी विशेषण, ऑप्शन बी विशेषण, ऑप्शन डी क्रियापद. शकुंतलाने गाणे गायले पण कसे? सुंदर. गाण्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द, विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. ऑप्शन बी उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 9चं.
प्रश्न क्रमांक 10 बघा, घाम गाळणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ निवडा. ऑप्शन ए खूप रडणे, ऑप्शन बी खूप मेहनत करणे, ऑप्शन सी आजारी पडणे, ऑप्शन डी उष्णता होणे. मित्रांनो, आपल्याला घाम गळेपर्यंत मेहनत नाही करायची आहे TET पास होण्यासाठी. आपल्याला फक्त रोज 2 तास अभ्यास करायचा आहे आणि आपली ही प्रश्न सिरीज असो या आपली प्लेलिस्ट असो ज्यामध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेवढे आपण बघितले तरी आपली TET आपण चांगल्या गुणाने नक्की पास करू. आपण यापेक्षा पण कठीणात कठीण प्रश्न घेऊन येणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा, जेणेकरून आम्हाला समजेल तुम्हाला काय हवे आहे ते. तर मित्रांनो, खूप मेहनत करणे, घाम गाळणे म्हणजे खूप मेहनत करणे आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 11, खालीलपैकी एकवचन आणि अनेकवचन यातील विसंगत जोडी कोणती शोधा. ऑप्शन ए पाटी पाट्या, ऑप्शन बी लेखणी लेखण्या, ऑप्शन सी लाठी लाठ्या, ऑप्शन डी वाळू वाळ्या. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर काय राहणार आहे नक्की सांगावे. ऑप्शन डी वाळू वाळ्या उत्तर राहणार आहे या प्रश्नाचं. एकवचन अनेकवचन यातील विसंगत जोडी शोधायला सांगितलेलं होतं. प्रश्न क्रमांक बघा 12, तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ कोणता. ऑप्शन ए अपूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन बी रीती वर्तमान काळ, ऑप्शन सी पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन डी साधा वर्तमान काळ. मित्रांनो, काळ, लिंग, वचन यावर आपण पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आहे. ते तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता. खूप सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगितलेलं आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही ते बघू शकता आणि अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. योग्य उत्तर राहणार आहे तो नेहमी उशिरा येतो, त्यासाठी रीती वर्तमान काळ. प्रश्न बघा 13 नंबरचा, खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे. हा प्रश्न आपला झालेला आहे. या 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन कोणता आहे जे व्यवस्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 13चं ऑप्शन बी उत्तर राहणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी या म्हणीचा योग्य अर्थ काय. ऑप्शन ए ससा पकडणारा शिकारी असतो, ऑप्शन बी ज्याला यश मिळाले तोच कर्तबगार ठरतो, ऑप्शन सी नशिबाने गोष्टी मिळणे, ऑप्शन डी शिकारी नेहमी ससाच पकडतो. मित्रांनो, या म्हणीचा अर्थ आहे ज्याला यश मिळाले तोच कर्तबगार ठरतो. म्हणून आपल्याला यश मिळवायचे आहे आपल्या TETमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 15, खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन ए आकाश, ऑप्शन बी पक्षी, ऑप्शन सी सूर्य, ऑप्शन डी चंद्र. 15 नंबरचा प्रश्न आहे. अर्ध्यात आपण आलेलो आहोत. लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे. कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या आणि 30 पैकी किती गुण आले ते नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये फक्त मित्रांनो सहकार्य करण्यासाठी YES नक्की टाईप करा. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे खग या शब्दाचा समानार्थी शब्द पक्षी राहणार आहे मित्रांनो, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक बघा 16, उपयोजन प्रश्न आहे. मराठी भाषेत व्याकरण शिकवताना शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थी अधिक प्रभावीपणे शिकतील. ऑप्शन ए फक्त नियमांची घोकमपट्टी करून घेणे, ऑप्शन बी जास्तीत जास्त उदाहरणे देऊन त्यातून नियम शोधण्यास सांगणे, ऑप्शन सी पाठ्यपुस्तकातील मजकूर जशाच्या तसा लिहून देणे, ऑप्शन डी केवळ पाठांतरावर भर देणे. प्रश्न व्यवस्थित बघा. मराठी भाषेत व्याकरण शिकवताना शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थी अधिक प्रभावीपणे शिकतील. हे 4 ऑप्शन आहेत. यामधून तुम्हाला जे जास्तीत जास्त ॲक्युरेट वाटते ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, जास्तीत जास्त उदाहरणे देऊन त्यातून नियम शोधण्यास सांगणे म्हणजे उद्गामी पद्धत. प्रश्न क्रमांक बघा 17, अरे रे फार वाईट झाले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए उभयान्वयी अव्यय, ऑप्शन बी शब्दयोगी अव्यय, ऑप्शन सी केवळ प्रयोगी अव्यय, ऑप्शन डी क्रियाविशेषण अव्यय. अरे रे फार वाईट झाले या वाक्यामध्ये अव्ययाचा प्रकार आहे मित्रांनो, सांगू केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक बघा 18, विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. ऑप्शन ए विद प्लस अर्थी, ऑप्शन बी विद्या प्लस अर्थी, ऑप्शन सी विद्य प्लस अर्थी, ऑप्शन डी विदा प्लस अर्थी. मित्रांनो, काही प्रश्न रिपीट ठेवण्याचं कारण हे आहे की तुम्ही वारंवार बघसाल तर तुम्हाला कदाचित ते प्रश्न तुम्ही विसरणार नाही. म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद प्रश्न रिपीट पाहिलेले येऊ शकतात. त्यामुळे असं नका वाटू देऊ की हे प्रश्न तर झाले होते पुन्हा का आले. हे तुमची मेमरी रिकॉल करण्यासाठी असते, जेणेकरून तुम्ही जर विसरला असाल तर ते तुम्हाला पुन्हा माहीत होऊन जाईल. म्हणून योग्य उत्तर राहणार आहे या प्रश्नासाठी ऑप्शन बी विद्या प्लस अर्थी. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाव नाही. ऑप्शन ए सौंदर्य, ऑप्शन बी पाटीलकी, ऑप्शन सी गुलामगिरी, ऑप्शन डी हिमालय. भाववाचक नाम कोणता नाही खालील शब्दामधून ते सांगायचं आहे. तर मित्रांनो, हिमालय हे भाववाचक नाम नाही यामध्ये. प्रश्न क्रमांक बघा 20, अनुमान दिलेला आहे. मराठी भाषेत 52 वर्ण आहेत, त्याचे कारण दिलेलं आहे. नवीन शासन निर्णयानुसार अ आणि अ
या स्वरांचा समावेश वर्णमालेत करण्यात आला आहे? ऑप्शन ए केवळ अनुमान बरोबर आहे, ऑप्शन बी केवळ कारण बरोबर आहे, ऑप्शन सी दोन्ही विधाने चुकीची आहेत, ऑप्शन डी दोन्ही विधाने बरोबर असून कारण हे अनुमानाचे समर्थन करते. अनुमान बघा काय, मराठी भाषेत 52 वर्ण आहेत, कारण नवीन शासन निर्णयानुसार अ आणि ऑ या स्वरांचा समावेश वर्णमालेत करण्यात आला आहे. डी उत्तर राहणार आहे, दोन्ही विधाने बरोबर असून कारण हे अनुमानाचे समर्थन करते. प्रश्न क्रमांक बघा 21, मी चित्रपट पाहिला असेल या वाक्याचा काळ कोणता? ऑप्शन ए पूर्ण भूतकाळ, ऑप्शन बी पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन सी अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन डी रीती भविष्यकाळ. मी चित्र पाहिला असेल, तर मित्रांनो हा जो वाक्य आहे याचा जर काळ असेल तर तो आहे पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक बघा 22, द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? ऑप्शन ए गणवाचक संख्या विशेषण, ऑप्शन बी क्रमवाचक संख्या विशेषण, ऑप्शन सी आवृत्तीवाचक संख्या विशेषण, ऑप्शन डी पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. प्रश्न क्रमांक 22, ऑप्शन सी आवृत्तीवाचक संख्या विशेषण 22व्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 23, पांढरा रंगावरती काळा डाग उठून दिसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? ऑप्शन ए पांढरा, ऑप्शन बी काळा, ऑप्शन सी वरती, ऑप्शन डी दिसतो. शक्यता खूप कमी आहे या व्हिडिओमध्ये जास्त मार्क घेण्याची मला वाटते, पण तरीही तुम्ही किती जास्तीत जास्त गुण घेऊ शकता ते नक्की कमेंटमध्ये सांगावे आणि YES नक्की टाईप करावे. उत्तर आहे वरती. पांढरा रंगावरती डाग उठून दिसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आहे वरती. प्रश्न क्रमांक बघा 24, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? हा प्रश्न मी डबल घेतलेला आहे तुम्हाला माहीत राहावं म्हणून. ऑप्शन ए विदुषी, ऑप्शन बी विद्वानी, ऑप्शन सी विद्वानिता, ऑप्शन डी विदुषिनी. काय उत्तर राहू शकते सांगावे. आतापर्यंत 2 प्रश्न रिपीट झालेले आहे. पहिला एक आशीर्वाद आणि दुसरा हा प्रश्न रिपीट केला मी. उत्तर तुम्हाला माहीत असेल झालेलं आहे, ऑप्शन ए विदुषी. प्रश्न क्रमांक बघा 25, मी 5वा पार्ट आहे आपला, मी बाकी 4 पार्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास काय म्हणतात? झालेलं आहे लेक्चर, तुम्ही बघू शकता. समास पूर्णपणे व्यवस्थितपणे शिकलेलो आहोत आपण. ऑप्शन ए अव्ययी भाव समास, ऑप्शन बी द्वंद्व समास, ऑप्शन सी बहुव्रीही समास, ऑप्शन डी तत्पुरुष समास. मित्रांनो तुम्हाला कोणत्या व्हिडिओची लिंक हवी आहे, काळाची असो, समासाची असो, अव्ययाची असो, कमेंटमध्ये नाव टाईप करा, त्याची लिंक तुम्हाला मी रिप्लायमध्ये देऊन देणार. तर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर मित्रांनो बहुव्रीही समास होतो, तो आपण शिकलेलो आहोत. प्रश्न क्रमांक बघा 26, आजीने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? ऑप्शन ए आजीने, ऑप्शन बी नातवाला, ऑप्शन सी गोष्ट, ऑप्शन डी सांगितली. तर प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे यामध्ये सांगायचं आहे, जे की राहणार आहे गोष्ट, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक बघा 27, श श स यांना व्याकरणमध्ये काय म्हणतात? ऑप्शन ए अर्धस्वर, ऑप्शन बी उष्मे किंवा घर्षण, ऑप्शन सी अनुनासिके, ऑप्शन डी महाप्राण. प्रश्न क्रमांक 27 चालू आहे. तर याला म्हणतात उष्मे किंवा घर्षक. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणास मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात? ऑप्शन ए बाळशास्त्र जांभेकर, ऑप्शन बी दादोबा पांडुरंग तरखडकर, ऑप्शन सी विष्णू शास्त्री चिपळूणकर, ऑप्शन डी मोरा वाळंबे. प्रश्न क्रमांक 28 चालू आहे. योग्य उत्तर राहणार आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 29, एखादी कविता शिकवताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबीवर सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे? ऑप्शन ए कवितेतील शब्दांचे अर्थ सांगणे, ऑप्शन बी कवीचा पूर्ण परिचय पाठ करून घेणे, ऑप्शन सी कवितेतील लय ताल आणि भाव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, ऑप्शन डी कवितेखालील प्रश्नांची उत्तरे लिहून देणे. एखादी कविता शिकवताना शिक्षकाने खालीलपैकी सर्वाधिक लक्ष कोणत्या बाबीवर दिले पाहिजे मित्रांनो? तर हे 4 पैकी सांगायचं आहे. योग्य तुम्हाला काय वाटते? ऑप्शन सी कवितेतील लय ताल आणि भाव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे. 30 पैकी किती गुण आले आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगायचे आहे. 30 पैकी आपला स्कोअर किती जास्तीत जास्त आहे ते नक्की सांगायचं आहे.
महोत्सव हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ऑप्शन ए स्वर संधी, ऑप्शन बी व्यंजन संधी, ऑप्शन सी विसर्ग संधी, ऑप्शन डी विशेष संधी. तर मित्रांनो महोत्सव हे स्वर संधीमध्ये येते. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. PDF टेलिग्रामवरून डाउनलोड करा. थँक्यू सो मच.